खरं नाही, एक काम द्या ना म्हणे. सोनबाई झाला का स्वयंपाक? नाही अजून करायचं आहे. काय भूक लागली मला. मग जरा दम घ्या ना, बनवते ना मी. आता किती वाजले पाय बरं? मग वाजू द्या ना, मग एकटीने सगळं घरातलं करावं लागत मला. कोणी आहे का मदतीला माझ्या? पण मग घरात माणसं तरी किती का? आपण 4 माणसं. 4 माणसं म्हणजे तुम्ही करून बघा बरं. काय तू काय तू म्हणजे तुम्हाला काय नाही भाऊ, खायचं प्यायचं न झोपायचं एवढंच येतं. काम तर काय नको करायला, आई तर द्या फक्त खायला तुम्हाला. मग तू तर कवा का जेव घालशील आम्हाला? ते कवा जोगायचं म्हणजे तुम्ही करा ना. मग किती काम राहतं माझ्या मागं का? तेवढंच फक्त खायला बनवून देत. काय केलं तू आतापर्यंत? काय केलं माझं? धुणं भांडे सगळं घरातलं. कोण आवडतं? तुम्ही आवडतं का मी आवडते? हा तूच आवडती. मग? स्वयंपाक आपल्याला तुला माहिती ना, सासरा लवकर भूक लागते म्हणून. हा मग थोडंसं दम घ्यावं सासऱ्यांनी पण. आता दम निघत नाही म्हणून तर म्हणलं भूक लागली. असं ते चिवडा बिवडा खात जा मग. काय त्या चिवड्या पार तू आणि सोलले माझं. हा मग जरा दम घ्यात जा ना. देते ना सगळं. चहा खारी खाल्ली ना? काय खारी ना पित्ता होतं, मी खात नाही खारी. चहा तर प्यायलाय ना. मग चहाच प्यायला. जरा दम घ्या ना. 10-15 मिनिटात देते ना बनवून. आता किती 10-15 मिनिटात म्हणलं तुला, तू 2 तास लागेल. हा 2 तास लागेल. जा बाहेर जाऊन बसा जरा वेळ. काय झालं? काय झालं? आता सगळं काम मीच करायचं का? मला कोणी मदत तरी करतात का आम्हाला? म्हणलं भूक लागली. तुला मदत करायला तू आम्हाला ते स्वयंपाकाच्या भांड्याला हात लावू देत नाही, गॅसला हात लावू देत नाही आम्हाला. काय मग आम्ही काय करावं आता तुम्हाला काय भूक लागते बरं घडी घडीच? हा एका दिवशी बाहेर जाऊन खाऊन यावं. एवढी फडाफडा बोलती पान उतारा फडाफडा बोलते. पान उतारा केलं काय मी? चांगलं सांगितलं जरा 10 मिनिटं थांबा म्हणून. अगं शाले, आता एक दिवस जाईल माणूस बाहेर खाईल, पण रोज कोण माणूस जाणार का बाहेर खायला? खावा, मिसळ पाव खावा, काही बी खावा, आपलं जीवन काठायचे कस तरी. चांगला आराम दिला ना तुम्हाला, तरी तिकडून तुमचं वाकडच बोल नाही बाई. चांगलं मला हात नकळो मी बनवते सगळं, तर ते दिलं सोडून आणि म्हणून राहिली तो हात नाही लावून देत. 8 वाजता आपल्याला मला आहे ना 2-3 वाजता जेवायला देईल. 2-3 वाजता म्हणजे काय? एक काम करा तुम्ही ना, आजपासून तुम्ही 2 जण स्वयंपाक करीत जा. पण त्यांना गोळ्या घ्यावं लागत, जरा टाइमवर देत जाय. बाकीची कामं कोण करून सांगा ना. तुम्ही करता काय कवडीचं काम? मग तिथं बाहेर जाऊन बसा त्या. आणि रानातलं काय करते मी? सारा दिवसभर रानात जाते. 11 वाजता शाले कवा गोळ्या घ्यायच्या, कवा आराम करायचा. अशाच गोळ्या घ्या मग तुम्ही. त्या मला चिवडा आहे त्या खाता म्हणजे तोंड सोलत. पाय यांची नाटकं किती. खाना बाई जसं पाणी बिनी वाता त्याच्यात. आता तोंडाचे चरे पडले पार चरे. करा बाई आता काय नाही केलं काय नाही केलं म्हणजे बनूच राहिले ना मी. मला भाजीपाला नाही घरात का काही नाही. आताचे कांदे भाजले ते बाई. कांदे भाजलीचे म्हणजे मग काय करायचं? काय करायचं मी काम? बरं आता तुम्ही एक काम करा, जा तुम्ही बाहेर बसा. बाई मी करू लागू तुला थोडं काम. राहू द्या बाबा, राहू द्या. काही नका करू. जा बाहेर जाऊन बसा. तिला तो आजचं नाही चालत तिला. हा तो चालत नाही सगळं. हो बाकीच्या बघा सुना बघा किती सासाला त्रास देतात. हानू मार्ग काम करून घेताय. मी तर नाही तसं करत. मी तर उलट म्हणते बसा आराम करा. मग तेच जिरवायचं काम चालू काय आपल्याला? जिरवायचं म्हणजे हे काम करा नाही. तुम्ही ना आता इथून पुढे विसरतच करा. तुम्ही ना कामच करा. तुम्ही पण आता स्वयंपाकाला घ्या. तुम्ही बाहेर जाऊन बसा. ती काहीतरी निवडीत बसा. जा तेच करा. कारण तुम्हाला गुडीत प्रेमाने बसले ना. दिसत नाही ना निवडायला काही. दिसत नाही. याच्याच माहिती कायला घेतलंय? घाला ते डोळ्याला जरा. तुम्ही बी काय बोलणे खायचे काम करता हो. हा चष्मा करायचा केला मग लावायचा पत्ता नाही आता तुमचा. नुसतं शोला खिशात घालून ठेवतात. बोलायला सांगा तेवढं. म्हणे हे करीत नाही ते करीत नाही. अख्खं करीत ते तरी नाहीच. किती काम करावं. बरं ते काम कर जा. थोडं शिरा बनव. हा बनव. चालू हा जा. ते जेवणाचं मरू दे पण. हा करते. जा तुम्ही बसा. जा काय करावं आता? काही नका करू. राहू द्या मीच करीते सगळं. माझ्या मुळा उठले तिथं. बाई कसे दिवस जायचे बाई अशाने. हा जातील आता बरोबर. रोज कोत्रेवारी फडफड त्या बायाचे बोलले खाऊ खाऊ तर बाई मला लय कदर आलं बाई. सोनाने सासऱ्याचे खून केला ती आहे. अगं पाय सोनाने सासऱ्याचा खून केला. अयो आपल्या व्यासच करायचे नाही तर काही वाचित तेच घडत. काय झालं आपल्या घरात? म्हणजे काय झालं आपल्या घरात? कशाला घडलं असं? काही वाचत आणि काही घडल भाऊ. का बरं? थोड्या दिवसात घडल. आपल्या घरा एवढं सुख नाही कुठं माहिती का? तुला काय माहिती भाऊ? दुरून डोंगर साजरा दिसतोय, जवळ गेल्यावर दिसतात त्याच्यावर किती काटे म्हणून. मी काही कमी केलं का? माझ्या बायकोने काही कमी केलं का तुम्हाला? तू नाही कमी केलं भाऊ. पण तुला काय डाऊट होतं भाऊ? काय झालं सांगा बरं. तुझी बायको जर जेवायला मागितलं की म्हणते झाला का खायचा टाईम? अहो दुसऱ्याची सुनतं काही देत नाही. वेळेवर मिळते ना. मला थोडं लेट मिळत असेल ना. नाही आम्हाला लेट काय ना मिळतं ना. याचं फेकून भाऊ फेकून का? मला माहितच नाही. बोला बरं तिला. फेकून जिंदगी चित्रा कधी
कधीपासून चालू आहे? अरे तुला जेलमध्ये देऊन आम्ही पस्तावलो. मी सांगतो ना तिला, बोलतो ना असं. हा. काय बोलताय मला? अरे काय यांना काय सांगताय? काय सांगताय? काय सांगताय? जेवायला देत नाही म्हणे वेळेवर, असं काय करते तू? जेवायला देत नाही? हा, मग बोल. कोण देतं त्यांना जेवायला? काय ती काय म्हणते, काय म्हणते? बरं आता किती टाइम झाला तूच सांग. तुला माहिती माझ्या दादाला गोळ्या घ्यायच्या राहते. गोळ्या घ्यायची काय? एखाद दिवशी जर लेट झालं तर काय होतो? हे तर रोजचीच नाटकं झाली. अरे जेवण नाही, काही नाही. अरे सकाळपासून चहाचा घोट घेतलेला आहे फक्त एक. चहाचं गोट म्हणजे आता काय एवढं वाजली काय? 11-12 कुठं वाजली नाही तर लगेच तुम्हाला भुका लागत आहे का? सकाळपासून दाताचं पाणी आणि मी गिळतोय. काय म्हणते, मी जोपर्यंत लग्न करून आले नव्हते तोपर्यंत हे काय करतोय? उपाशीच राहतो. आपण लग्न कशासाठी केलं? त्यांच्या सेवेसाठी केलं. अच्छा, सेवेसाठी म्हणजे मला घरात काय नोकरानी करून आणली काय तुम्ही? अरे आई वडील येते नोकर थोडीच तू. आई वडिला सेवा तुम्ही कामाला आणली? पण आता कामाला नाही, पण आई वडिलाचं करावंच लागेल ना. हो, हे बघा, आई वडिलाचं मी करते ना, गंज करते. तुम्हाला नाही माहिती इथं घरी काय. तुम्ही नुसतं बाहेर वकळात तेवढंच माहिती तुम्हाला. वेळेवर जेवायला द्यायचं, तिला चांगलं बोलायचं, थोडं उलट टाकून का बोलते तू? चांगलंच बोलते मी त्यांना ऐकू येईन तवा ना. अरे आम्हाला घरात बोलणार कोण नसतं, आम्हाला जीव लागत नाही. आम्हाला असं वाटतं आमच्याशी कोणतरी बोलावा, कुठतरी बाहेर फिरायला घेऊन जावा. घेऊन जायचं, थोडं मंदिरात घेऊन जायचं. मंदिरात घेऊन जाते, त्यांच्या हातपाय दाबी ते. त्याला आता डायरेक्ट एक काम करते, हळद कुकू घेते, रोज पूजा करते. अरे पण तू काय भाषा काय तुझी? तू नीट बोल ना, एवढं जोरात का तावात का बोलते? आता मला हिला- मी नाही बोलत, तेव्हा तुम्ही बोला. ते कळलं ना, मी रोज त्याला सगळं देते, खायला प्यायला अरे देते. बाकीचं सुना बा काहीच करते नाही. नवऱ्याला ते सासू सासरेला लात मारून बाहेर काढते. अरे मी नाही तसं करीत. लोक ऐकताय ना, तू इतकं जोरात का बोलते? लोकांना कळलं पाहिजे नवरा काय वागत मग तुझं माझ झालंय का जास्त? वाद झालं का? म्हणजे मी चांगलं सांगू राहिले ना. तुम्हाला काय करायचं मला नीट सांगा. मला त्रास द्यायचा नाही. तू या जास्त नको बरं का? ए मग मी बाबा, मारेन तुला ए माझ्या. बाबा. नाही बघा ना, या नाटक नको भांडू रे, नको भांडू. आमच्यासाठी ना तुम्ही दोघं भांडणं करू नका. म्हणजे तू यांच्या समोर हे करते का माझं? अरे हे तुझ्या करते का माझं? म्हणजे तुम्ही काय म्हणले आता? मारीन म्हणजे आता मारायला पण तू नीट बोल ना, तू नीट का नाही बोलते? नीटच बोलते मी, कळलं ना? तिनं वर- वर आवाज करून तिनं बोलू घेतलं नका. तुला मुठी मध्ये. हा, तुला मुठी मध्ये तू घेतलं. झालाय बायकोचा बैल. नाही नाही, असं काही नाही. मी हा. बघतो ना तिला. ही बोलण्याची भाषा नाही. तू नीट काम कर. तू हा, मी नीटच काम नीट त्यांचं सगळं करायचं, माहिती का? मी काय म्हणते ऐक सगळं ना. करते. तुम्ही केलं का माझ्या आई बापाचं काही? तुझ्या आई वडिला तू करत नाही का? मग तू कर वा, म्हणजे मी माझ्या आई वडिलाचं करते, तुमच्या आई आई वडिलासारखं मान नाही यांना तू. हा, मग मानते त्यांना, पण त्यांनी मला मानलं पाहिजे ना पुरी सारखं. मग टमाटो बोलते, तुझ्या भावाला फोन करू का आता? घाला, पण मी पण निघून जाते इथं. मला नाही राहायचं इथं. ए तुमचं भाऊ, कामच झालं. अरे पण मी म्हणते का भांडण नाही नाही, लावतो ना बुवानीचा भाव लावतो. लावा लावा. मी पण सांगते दादाला कसं वागत म्हणून माझ्यासोबत. अगं बाई, आम्ही कसं वागलो कामवाली तुझ्यासोबत म्हणता मला इथं. हॅलो, अगं बाई, आम्ही काय केलं? अरे काय चाललंय? काय नाही मस्त चाललंय, पाऊस भरपूर झाला. अरे इकडे सगळं ते तुझी बहीण काय करते? इकडे सगळं भांडण लावते आमच्या घरात. हा, एवढी गोड बहीण आहे म्हणजे भांडण लावते. अहो काय भांडण लावते? अहो, माझ्या आई बाबाचं काहीच करत नाही ना ती. हं? काहीच करत नाही ना. नाही नाही, काही नाही, काही नाही. आणि वरून कुठं उलट बोलती मला पण. हा का? हे असं असलं तर नको बाबा ये. बरं जाऊ तुम्ही त्याला फोन करायला ना. नाही नाही, तू ये नाही तर समजून सांगायला. अरे काय मग तुमच्या कटकटी तुम्हाला दर 15 दिवसाला यावं लागत. अरे पण काय चाललंय? उलट उत्तर देते ती परत. प्रेमात तर घेतच नाही काही गोष्ट. आता जमला वेळ तर भेटा येतो मग. हा ये बाबा बघ. बरं. हे पा, आता तिला फोन केलाय, तो भाऊ काहीतरी नीट समजा. मला उलटे उत्तर द्यायचे नाही, पहिले सांगतो तुला. पहिला प्रश्न मी पण तुम्हाला नीट सांगते. तुमच्या आई बापाला मी नीट सांभाळते. ती शेजारची ठगी बघा कशी आई बापाला लातते, सासूला याला सासऱ्याला अरे तू- बरोबर बाहेर ढकली. ती मी नाही तेवढं करीत. काय करू शकतो? त्याच्या काहीतरी कोणतं चांगलं कोणी म्हणते गाव गावातील लोक तरी चांगलं म्हणते अरे तुला का? सगळं कौतुक करत होते ना, आता काय झालं तुला एवढं? अहो काहीच नाही झालं, फक्त 10 मिनिटं उशीर झाला जेवायला. त्याला तर बाबा एवढं मोठं ओल्ड राहिला माझ्यावर. अरे म्हातारा माणूस भूक लागत असती. बोलणं दिलं ना पाहिजे खायला. त्याचं, बोलणं पाहिजे त्याचं, बोलणं पाहिजे कसं आहे? लई टमाटा बोलती, सोड हळू, सौम्य सौम्य घेत जा. तुझ्या समोर एवढं बोलती तर मागं किती बोलत असं. ओ काही नका सासूबाई, माझ्यावरची कांदा का बरोबर का तुम्ही आता? सुना ना सुनासारखंच वागावा. हा ना, हा? आता मी सुनासारखं वागून दाखवते, मग कळून तुम्हाला कसं होतं. ए, इथून टाइम तर चांगलं लेकीसारखं वागून दाखवत होते. नका उत्तर नाही द्यायची त्यांना. सासऱ्याला- मला उत्तर देते, बापाला उत्तर देते का माझ्या तू? येळोवेळी हा, बापाला उतरायचे. बाप एवढं बोलू राहिला टमाटा सुनाला. अरे मोठे आहे ना तुझ्याहून ते. म्हणजे ते काही पण बोलतील का? तुला जास्त नको बरं का, मी मारल मग माझा राग संताप हो, झाला. मारल बिरल मला बोलायचं नाही बरं, ऐकून घेणार नाही. मला माझा संताप झाला ना, मी ए, मारल. बावय. नाही ना मग मला होऊ द्या ना हिचं काय. अरे बस. भाऊ गप ना, डोकं तू सरकलं ना. बोलायला. लागला टमाटा बोलायचं नाही बरं का? लागला रट्टा रुट्टा तर कुठं बसतो तू? नाही नाही म्हणजे ही आई पद्धत आहे का? हा. काय आहे भाऊ? काय आहे? राम राम. राम राम बरं झालं भाऊ, तुम्ही आले. अहो, काय भावाला बोल. बाई, आमच्यावर लय भांडण तुम्हीच बोला, तुम्हीच बोलवलंय ना. अरे काय आहे? काय पद्धत आहे का वागण्याची? माझी बहीण आहे ना. मग बाई नाही पण वागण्याची पद्धत आहे का? नवऱ्याला उलटे उत्तर देते, यांना उलटे उत्तर देते. अरे बाबा इतकी हुशार होती शाळेमध्ये ना. मास्तरची एका दिवस कंप्लेंट नाही आली तिची. अहो पण त्या हुशारीचा इथं फायदा नाही हो राहिला ना काही. तिकडे हुशार होती, इकडे वाट लावती ना सगळ्यांची. मास्तर आहे ना, ती जर शाळेत नाही गेली एक दिवस ना, हा. तर पोरी पाठवायचं 2 घरी तिला घ्यायला. शिकले तेवढी ओकले भाऊ. शिकली त्या ढोकली पहिले सांगत होते, दादा तुला मला नको देऊ इथं म्हणून, चांगलं ते मला नोकरी करू दे. माणसाने ठेवलं मला इथं काम करायला आणि वरून म्हणते का नोकरानी म्हणे घरची बरं, तुम्ही एक काम हे नोकरांना नाही बोललो, काम घरातलं काम करावं लागतं. हा. बोलले. हो, दाजी ऐका ना. नाही बोललोय. दाजी एक काम करा,
तुम्ही ते नोकरी लावून टाका हा तेच आता पोलिसाची भरती नाही गेले ना एवढी हाईट आहे एवढी भारी लय और पळायला जर लागली ना बाप लावू ना पण आता घरची यांची सोय लावू द्या ना काहीतरी जात त्यांचं काय नाही ते काय बापाचं काय मग ते यांच्या बाजूने बोलताय का? तुम्ही पण मग यांच्याच बाजूने बोलतोय का हो एवढी हुशार पोरगी ना तुम्ही तिला घरी ठेवलं म्हणून ती विषय वाईटली असं कसे बोलता मानसिक त्रास माहिती का बहीण भाऊ दोन्ही सारखे दिसताय हे पद्धत आहे का बोलण्याची नाही. तुला बोलायला म्हणजे तू तिचीच बाजू घेतोय मग आता पाहिजे शेवटी मग समजून सांग ना तिला भाऊ या बोटाच्या व्याज याच बोटाला येते आता समजून सांगायची पद्धत आहे तो का आली बाजू घेईल का तो मी तिला बाई तू काय घाबरू नको हा. फॉर्म भरून दे तुझा तर तू सर्टिफिकेट सगळे आहे फाईल मध्ये देतो फॉर्म भरून अभ्यास कर तू टेन्शन नको येऊ का आम्हाला मग तेच. आणि काम कोण करेल मग इकडे यांचं कोण करेल तुम्ही करा ना दाजी म्हणजे आम्हीच करायचं का सगळं मग आणि हे बघ दादा हे डायरेक्ट माहिती का तुला मारीन आणि हाणीन हे काय कुठली भाषा अरे तू नीट नाही बोलली तर मारेल मला तू नीट वाग ना मग नीट म्हणजे मी काय शिवाय दिला बाई तुम्हाला त्यांना उलटे दाजी, उत्तर हा, तिला उलटे मारायची उत्तर. बात नाही करू बरं का पण नीट बोलत नाही नाक दात डोळे बिळे सगळं फोडून ठेवली ती हा. कराटीची ब्लॅक बेल्ट करेल तिला मी मग ती घरात माझ्यावर चालवणार का कराटे चालणार म्हणजे तुम्ही पण जरा आवत घेत जा आम्ही कुठे शिक्षण नोकरी कर बोललं ना पण घरातल्या पण सांभाळणं तुम्हाला बोलवलं कशाला भांडणं मिटवायला तुम्ही सांगू की नाही राहिलं मला कशाला बोलवलं अरे ती आता जेवायला देत नाही वेळेवर त्यांच्या रोजच किरकिर चालू आहे काहीतरी मग स्वयंपाक तर बनवते ना भाऊ काय झालं अरे सकाळपासून भूक लागते त्यांना हे बघ दाद्या मी काही असं म्हणत नाही हे बघ तुला सांगते मी सकाळी मी यांना चहा खारी देते त्यामध्ये मला चहा खारी नाही खायची म्हणजे तोंडात सळत नंतर मी त्यांना म्हणलं बाई नाही खायचं नका हो चिवडा खात जा भूक लागली तर नाही बाई मी नाही खाणार मला पित्त होतं हे होतं नाटक बघा ते अरे वय ना का तरुण आहे का तुझ्यासारखी ती मग मी स्वयंपाक गोंडच देते ना उपाशी नाही ठेवत अय चित्रा तू त्यांना खेळत येत जा हा खेळत येत जा एखादी कॅरेट तुम्ही जाणून जा एवढं दोन हे एवढंच असेल तर घेऊन जा घेऊन जा हिला नकला काढते आमच्या कशी बोलती बघा तुम्हाला शोभत का हे तुमच्या असंच असलं तर तुम्ही घरी घेऊन जा एक काम कर तू ये ना त्यांना जेवायला त्याच्या वेळेवरती नको. अहो बाबा मी देते बाबा जेवायला 10 मिनिटं उशीर नाही झालं तरी सवलत राहते ते काय करायचं बरं मी हो मामा तुम्ही आज काय करते हो? घ्यावं सांभाळून भाऊ तुला माहिती माझा दवाखाना चालू आहे मला रोज गोळ्या घ्यायच्या राहत्या टायमिंगला जेवलं नाही तर त्या गोळ्या लागतील ना मला बरं ठीक हा? जेवण त्यांना वेळेवरच पाहिजे बरोबर सासूबाई का नाही जेवण करू शकत आता तू आम्हाला त्या भांड्याला हात लावू देत नाही का याला हात लावू नका आणि त्याला हात लावू नका जस की का हात लावू देत नाही ते का त्यांचं घर नाही त्यांचं घर नाही का सांगते सांगते. बा बायकोला काय आजार आहे का काय रोग व्हायला का तिला आता तुम्ही तर हा? बोलूच नका. का नाही हात लावतो सांग बरं का मागं सांगितलं होतं 5 ग्लास हरवले तेच ना ते ग्लास मरून जाऊ दे ग्लास मग. हारून टाकी दे म्हणजे. कोणाला दिले का तू कोणाला घालायचं दिले मी कशाला कोणाला ग्लास मग कसं हात नाही लावू केलं देत तिला मला वाटतं काय सांगते मला वाटतं चांगली याने आरामात बसावा खावा बिवा काही करायची हो, किती काळजी, कामाची पाहिलं का? सगळं काम मी करीत मग? तुम्ही फक्त दम घ्या आणि शांत बसत जा मग असं- हे नाही आणि मग पुढचंच बोलत बसा ते. ते पहिलेच नीट राहायचं ना मग आता बोल तेच सांगतो ते म्हणतात ना मोमे निवालन सरमेटवाला अशी गंमत आहे हा, कशीची त्या गंमत बाई, आहे? माझी बहीण आहे ना तुम्हाला इतकं जीव लावेल इतकी जीव लावेल फक्त ना यांनी नीट राहायला पाहिजे तुम्हाला मसनात हे नीटच आहे. अहो नीट राहायला पाहिजे म्हणजे कसं राहायला पाहिजे बिगर नीटच आहे, काल्याचं नीटच देव आहे. घालील हा? बिगर काल्याचं देव घालील रे शेवटच करील तुम्ही माझ्या शब्द लक्ष अरे आई नाही 40 वर्ष संसार केला कधी भांडण झालं नाही त्यांचे माहिती का हा ना मग 40 वर्ष ती येत होते तेव्हा उपाशी राहिले होते की हे? राहिले होते का मला सांगा हे गप्पस तू उतर सकाळी उतर सकाळी 7ला जेवायला द्यायचे मी मग त्यांना आता काय होतं आता दे ना 7ला जेवायला ए, बनव जवळ जा बंद जसं म्हणते ना दाजी तसं बरं कर. आता तिला नको विचारा वाटलं. आम्ही कसं राहावा म्हणजे तिला तिच्या मनाची शांती होईल आम्ही कसं राहावं तिला विचारून घ्या तुम्ही ना काही त्यांना विचारून राहणार आहे का आपल्या आपल्या बनार पद्धतीने हे राहायचं म्हणते उद्या भाऊ, स्वयंपाकघरात आता यायचं काय नाही करा भाऊ दुनियाच बदलली आता सगळं सुना स्वयंपाकघरात जाऊ दे ना, जाऊ दे ना. एक काम कर. स्वयंपाकघरात यायचं एक काम नाही कर. तू असं कर तू आराम कर आत्या बाईल करू दे तसंच कर ठीक आहे तसंच करा म्हणजे चालेल हिला दाजी. समाधान कर. मग हिला करू द्यायचं का हा, मग आता तुम्ही काय म्हणता मग तू काय कर बसून राहणार आता मग काय करू तू अशी बसून राहणार का हा मग हे कसं बसून राहते असं मस्त तशी मी पण राहील बसत बसून तुम्ही समजले हात मग लावते तू आला तर सारखाच आहे काही बदल नाही याच्यात. तुम्हाला तुमच्या बरोबर आता डोकं फोडावा का काय आता एक करावा कमी होतं दुसरं भर पडली त्याच्यात आणखी समजून सांगायच्या ऐवजी तू भडकून देऊ राहिला मग मी तिला. काय समजूनच सांगतोय मग तू करत जा ना तू करत जा ना आता बाई का मी केलं तरी त्रास नाही केलं तरी त्रास बाई काय करू मी बरं कर आता तुझ्या पद्धतीने कर हा बरं दे जाऊ, बाई. दाजी तुम्हाला नेमकं म्हणायचं काय ते व्यवस्थित सांगा वेळेवर जेवायला दिलं मला 10 वाजता प्रेमानं जेवायला बोललं द्या. पाहिजे उलट पालट बरं बोललं जाऊ दे मग तू वेळेवर आणि भांडे आपटायचे नाही घेऊ. स्वयंपाक करताना भांडे का आपडती आता घेते अंडा फोडूनच टाकते पण ते मुद्दा मुन्ना कोण करत तुझं त्यांना आईला वाईट हो, वाटत दाजी. मुद्दाम आम्हाला तिला सांगितलं आता मी वेळेवरती जेवण घ्या जा टेन्शन नको घेऊ अहो काल 1000 रुपयाचा राजा आणला राग राग पोळून टाकला तुम्ही काय बोलले असते? किती करा बोला त्या मग मग पैसे बाहेरून आणतील ती पैसा बाहेरून लागला पैसे आणते थोडासा पडती. एक. हा मग माझ्या पैसे मी पाहिन काही केलं बरं झालं का दाजी जाऊ का आता हा, जा. घडी फोन नका करू बाई नाही. तू पाहून घे तुझं काय करायचं हं? हा ठीक आहे आणि नीट राहा नाही झालं तुम्ही पाठवून दिल घरी अजून हा? नीट नाही वागली तर पाठवून दिल घरी हा? बोला तिला हा तुम्ही काय मीच म्हणजे काय जाईल लग्न असं त्यासाठी लावून दिलं काय नाही पण ही पद्धत नाही ना नीट राहिली तर बरं का नाही मला सांगावं याला तुम्ही नीट राहिली पाहिजे का आपण. पाय पार या पार
बरोबर जे आमचे काय आता बाई, वाढ राहिले आता आम्हाला काय काय कुस्त्या मारायला जायचं. आता नीट राहायचं बरं का आधी सांगतो. नाही तर भाऊ राहायचं तर राहा, नाही तर जातो भाऊ आम्ही कुठं. आम्ही राहतो, आता काय करू. एक तर तुम्हाला भेटत नव्हती, आम्ही इकडून तिकडून दिली, नाही बरोबर आहे भाऊ. तुम्ही रिकामटे पुन्हा नका डोळे. जुन्या गोष्टी नका काढू, जे झालं बरं जा. बरं झालं ठीक गेले आहे. रे तो आपण दिली लय आता नीट वाग. तुमचे. आता आहे ना, आता मला जर फोन केला, चारी दाम दाब करायला आम्हाला चारी दाम. हा दाखव तुम्हाला. ते अजून तर काहीच बाईच ना. नाही. अजून तर सुरुवात आहे आताशी. हा बरोबर आहे. अजून तुम्हाला लय फिरवणार आहे ती. अजून तर खावरूनच चालू आहे. जे ना मुश्किल करून टाकले आमचं. हा. त्या बाई किती गोड पोरगी आहे. मग अहो नुसते दिसायला काय करतात देखना दिवा, काय करते ते नाही देखना दिसायला दिवा? तर एकच नंबर आहे. नाही दिसायला चांगली त्याबद्दल नाही आपण- आम्ही रागा चांगलं- आम्ही रा- तिचं लग्न व्हायला नव्हतं हा. ना, तोपर्यंत आमच्या घरी 10-5 पोरं. बरं का भाऊ. कशाला ए भाऊ पाहिला लाईन लागेल राहायची. भाऊ आहे. ठीक आहे बाबा, आम्हाला दिली त्याचा उपकार केले तुम्ही, पण नीट वाग ना. भाऊ आहे. वागतो, नका भांडण वाढवू. आम्ही रंगरूपच पाहिलं फक्त. मग नाही पाहिलं. चांगली आहे, गुणाची म्हणलं. बस हो गुण तर अजून तुम्हाला दाखवलेच नाही. 33 गुण तिला दिसतंय ना आता, एक एक दिसतंय ना, हा. दिसतंय ना. दाखवा आता बाकीचे बरं का बाई. राहिले ते. चांगले दाखव, चांगले, वाईट जाऊ नको ना आता दाखव. मी. हा, येतो मामा. हा ये. दाजी येऊ का? या. मस्त सांभाळा बरं का सासू सासऱ्याला. हा हा. सांभाळते ना चांगला. हा हा आणि काय अडचण आली तुम्हाला फोन कर. हा. येतो मग. येतो बरं का दाजी. चांगलंय बाई, खऱ्याच्या दुनियात नाही राहिली. आता नीट नालाय का चला आता सांग. केलं, बनवलं का? एखाद्या बैरीच्या चला ना खायला. एखाद्या बैरीच्या ठेवून जाता. आता खायचं. जेवायला बनवलं नाही तिने, चला. नालायक वागली ना. असं म्हणते खायचंय का, हा? खायचं कसं नीट बोल ना, नीट बोल ना. जेवण करायचंय का सासू ए. सासरे? प्रेमात बोल. नालायक वागली, नालायक. टॉन नको मारू, टॉन नको मारू अच्छा. थोडं भारी बोलले ना. पंचवीस बरं होते. नवरदेव चला जेवायला. बाया सासरे काय ते चला. जेवण गोड शाले लागत. शाले आला नीट का बोल होतो? बरं का, नीट बोल बरं का. किती नीट बोलो. ए असं नाही, नाटकं नको करू हा. बरं ठीक आहे. चला चला जेवायला चला. नाही रे तो बेवरे लय उचरा कडे आला मरला नाही मग बैरीच्या काबर ठुलले एका दोन. हा, काय बाई, वागत बाई, नाही. येणार नाहीये. बघा नालायक आहे नालायक. काय राहून आले? दोघं सारखेच हा, येते, हे दोघं बघा सारखे. जरा माझ्या भावाला काय बोलू ए बाई, नका. बस ए आता गप किरकिर गप चला नका जा. करू. जा ना मध्ये, हा बाई, तुझ्या तोंडाला लागणं म्हणजे मूर्खपणा आहे काय आमचं. खाती? मला तर- जा ना, जा ना. गुळा आता ते काय गोळ्या चला घ्यायच्या, हे गोळ्या घ्या खाऊन तुम्ही, आपलं. चला मी आहे जाऊ, मी ए भाऊ तू आहे ना तोपर्यंत खाऊ घाल. चला आई चल, हा जा बाबा मी चल. येते घरी वाटतं. शाले अगं चालला शाले. चला ना आता काय या आता बाईच्या तुम्ही बसून आवाजात बसणार. ना. तू माग राहते मग मी करत का पुढे जाऊ. चला आला बाई तुमचं हा? पान हालत नाही माझ्या वाचून. चला. आणि मी नसले मग काय करताल बरं. काजल काय या ना. आले का जाऊन झालं का सोडवा काय केलं जाऊन जाऊ दे मर तू आपली बारी दिसू राहिली. आता ते भारी दिसत मेन तिकडं काय झालं ते तर सांगाल. अरे सांगतो ना कायमच येते काय आता दरवेळेच ते. काय आमच्यासारखे गेले असेल तुमच्या बहिणीची बाजू घेतली असेल बिचाऱ्यांना हे केलं या बाय, असेल. तिची बाजू घेतलेली नाही घेतली मला माहिती ऐकणार नाहीये. तिला मागच्या वेळेस आली होती 2-4 कानपडी दिल्या होत्या. काय उपयोग? काय केलं जीव द्यायचं म्हणत होती. ते आता भेरेल तिची काय ते आता आहे ना माझ्या डोक्यात एक आयडिया आली. आता कायची ती करा idea? असं वाटतं मला. काय असं करायचं हो बाई माझ्याकडनं नाही होणार असं कुठं आहे नाही तुला करावंच लागलं असं थोडीच आहे. नाही हो बाई नाही या बाय माझे आई बाप मला देतील हे म्हणजे ते टेन्शन नको मी आहे त्या गोष्टी जाऊ तर मी आहे ना. तू जसं सांगितलं तसं कर फक्त बस. बाकी तू काहीच पंचायती करू नको. एवढं एकच पर्याय आहे. काय पर्याय असं थोडी पर्याय काय याला पर्याय दुसरा नाही काय काय तुला काय करायचं तू करत सही जे होईल ते पाहतील एवढं काय. आणि आपल्याला काय खरं खरं थोडीच करायचंय. मग काय खोटं 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 म्हणजे जाऊ दे. आपल्याला माहिती आहे आपण आपलं किती प्रेम आहे आपण किती काय करतो ते. अहो हा पण ते किती असं अरे करतात जोपर्यंत आहे ना काय म्हणते ना स्वतः मेल्याशी स्वर्ग दिसत नाही. दिसतो का स्वतः मेल्याशी स्वर्ग आपण पाहिलं का आतापर्यंत. नाही ते तर नाही पाहिले हा, ना मग ते ना तिच्यासोबत घडू द्या ना तसं. तिला कसं काय माहिती होणार आहे हा ती काय बरोबर माहिती आहे. तू पाहिजे तसं लगेच तुला 2 दिवसात फोन कळलं का 2 दिवसात का असं लगेच येईल ती येईल ना तुमचा बाप हा, येऊ दे मग येऊ दे मग पाहू काय करायचं ते. चला हम्म? मामा कुठे ते पाहू दे आधी हम्म. लगेच काम सुरू करतो आत्ताच. लगेच हा बयो मा सासरा म्हण हे काय आली बाई ती या दादा बसायची मजा मी आहे वावरामध्ये म्हैस वळीत. बस मग काय झालं मग कामधंदे काय नुसतं फुकट घ्यायचं जसं उभं राहायचं कटळा आला पार उभं राहून मग काय नुसतं फुकट घ्यायचं काय यांनी सोनतोलच बोलायला लागले आज.
काय झालं काय माहिती तिला लय तापली ती. जा पावा तवा काम धंदे नको. आलं का द्या चरायला, आलं का द्या भाकरीचा तुकडा दे, भाकरीचा तुकडा दे. या बाई सुन बाई माझे पिठव तुम्ही रे गावडीत आहे, तुम्ही काय कमी होईल आवाज नाही करू, जरा शांत बस जा. समज सांग काय बायको हा तर मी काय सांगते तुमचं सासर सुनाचं काय ते तुम्ही पाहा. हा तर मला काय माहिती ते म्हणजे तो फुल परवानगी दिली का तिला? नाही. आता माझं काय तुमचं काय झालं मला काय माहिती. आता मला काय झालंय मी म्हशी राहणं सोडून जेव्हा घरी आलोय जेवायच्या आधी वा मग म्हशीला बांधून या आधी मग खा. म्हैस बाबा 4 वेळा खा खा खा. पाहतोय बायको तोंड आणते बो खाण्याची. जा पाहता जा पा. काय काय जेवते का अरे सकाळी नाही करेल नाही मी संध्याकाळी जेवण घेऊ एकदम एकत्र. टेन्शन नाही ना काही. तुमची काय चूक आहे तुझ्या ना मला धोका दिला ना अर्ध्या माने सोडून गेली म्हणून सुनायचं ऐकायची पाळी पडत सुटली. मग आता गेली तर का तिला वरतून खाली आणता का? बस ग बाई बस लक्ष्मी तुला हात जोडतो झक मारली तुला माफ बरं बरं मला एक सांगा जर नाही एक दिवसच खाल्ल्यानं काय होतं काय लोक 2-4 दिवस उपाशी राहत्या. अरे मिळातून 4 टाइम जेवायचो 5 भाकरी चुरून खातो दुधामध्ये. मग आता काही कमी केलं काय? हा तुम्ही जा. लेकाला सांगू राहिले अजून वर्तन करून. काय बाई बोलू आता आणि तुम्हाला तुला काय बाबाच्या काय वर? मी काय बोललो का तुला. नाही तू कुठं मला शब्द दुखतो आता तो दाखा बायको पुढं या संध्याकाळी या जाऊ दे संध्याकाळी जेव्हा सोबत. वा म्हशीला बांधून या वा. जातो मग काय करतो. आणि कोणाला वाण आता इकडे काय झोपायची तयारी काय? वाण वाटीत नका बसू सगळीकडे. झोपायची तयारी आहे? नाही फोन होता ऑलरेडी पडेल फोन का लागतोय? चार्जिंग बरे मला तिकडे अभंग ऐकायला लागत. हा हा अभंग ऐका. अभंगच ऐका वा. दादा 4 ठिकाणी सांगत नका बसू बरं तुम्हाला सांगत नाही सांगायचं काय हा नाही तर म्हणजे संध्याकाळी भेटणार आहे ना पण त्याची काही गॅरंटी नाही. आता उठा ना. फार हाडाडे केले होते तुम्ही माहिती अहो, जा ना मग तुम्हाला जायलाच लावलं काय बसलाय माणूस जरा बसू देत नाही. म्हैसाची पळती बोंगा करती मला पळवत जमा अहो, दादा 2 म्हशी आहे 2 म्हशी तुम्हाला सांभाळा ना का. हा सांभाळत मग आता काय सांभाळा वा मी जकच मारली सांभाळा. तुमच्या खाता कमवून ठेवलंय. बा झालं लय तोंड नका करू. ऐकून घेत तर चालत माणसाचं. बस ग लक्ष्मी बस झालं समाधान. समाधानात तुमचा बाप एकतरच आणि तुम्ही एकतरीच. एवढे काम करत्या काय मग जात राहू कशाचे दिवस. बरोबर फोन येईल चल आपण जेवण घेऊ. हा चला तुम्हाला देते पहिलं वाढू. आता ना चित्राला फोन तरी करून पाहतो तिला बोलून घेतो ती चांगलीला नीट करीन तसं नाही. हॅलो हॅलो हा काय करते का चित्रा? काय नाही नाना बोला ना. अगं तुझी बाबूजी ना लई का मला त्रास देऊन राहिली का माप नाही. का हो काय झालं? काय आता मा वय राहिले का म्हशी वळायचं बघा जेवायला लग जेवण सुईचं देत नाही सारखी आडून पाडून बोलती अशी बोलती तर हॉटेल लटकत नाही. हा ना जेवण नाही टाईम काय करू सांग. तुझ्या गेल्यापासून तिनं माझी इतकी हाल चालवली का माप नाही तो पर्यंत तिला शब्दाने दुखत नाही. थांबा तुम्ही मीच येते तिकडे आता. एक काम कर येता नाही ना अर्धी चोखंड भाकर तरी बांधून आण पात्राला कारण मला ना 2 दिवस झाले तिने जेवण सुद्धा दिलं नाही. तुम्ही काय काळजी करू नका मी येते तिथं. थांबा आता पाहू दे तिच्याकडे काय म्हणते ती. हो आता काय सांगायचं तुला सांगायसारखं नाही. मला मानताना बोलता जर बोलायला गेले तर चिमटा घेतो चिमटा घेते मा कुशीला गप करती. तुम्ही काळजी करू नका मी येते तिथं. परवा दिवशी म्हणलो मला मिरची दे ग सुनबाई हीच तो दार लहान म्हणती देऊ का जिबीला चटका तुझ्या जिबीला लई चटका आता काय करते. एवढं जादा बोलायला लागली का ती? ज्यादा बोलाय म्हणजे मला तिथं राहणं मुश्किल झालं राहणं. थांबा मीच येते तिथं. एक दिवस मला वर्षावानी धक्का सुटलाय धड देव मला न्याय नाही बी त्याला मोकळा करीन. आता काय सांगायचं लय अवघड झालं मागुती. तुम्ही काही काळजी करू नका नाना. थांबा मी ना आता लगेचच निघते आता. अगं बावण्याच्या आरी सगळी जमीन जागा त्याच्या नावावर करून दिली आणि काय माय हाल केली. मला नाना राहू द्या तुम्ही राहू द्या आता ना तिथं आल्यावरच बोलू आपण. तुम्ही ठेवा बरं फोन. मला लगेच निघावं लागन का अजिबात काही बोलू नका. मला आता येऊ दे तिथं मी पाहते तिचे का पण कशी काय बोलते तुम्हाला भाकर द्या ना काय. कुत्र्यावानी भाकर देती कुत्र्याची भाकर मला माय भाकर कुत्र्याला इतकी हाल चालली माझी. बरं ठेवा आता फोन. बरं ठेवू ये लवकर तिला समजून सांग. हा
चल झोपते आता मस्त. आहे का नाही काही शिळ पाक खायला? आले का लगेच? झालं लगेच काम झाले का तिकडचे? ती म्हैसाचं आवरण गेली पळून मागून. कश काय पळून गेली? मग आता काय करू, पोटातच काय नाही. जसे 4 दिवसाचीच उपाशी ठेवलंय तुम्हाला. हा कलम चाले कलम पोटात. आव काय एक मसावरा ना तुम्हाला 4 भाकरी काय लागता? 4 भाकरी दिली ओल, परत तुम्हाला 3 वार भाकरी देत नाही. हाय ते बरे. एवढं बी नका नावाची बदनामी करू ना. नाही ग बाई, तू काला बदनामी करू मी? वा रे वा बाई बाई लयच बाई काहीतरी लय हौसानं सून केली. हा चालेल लागत नुसतं. काय राहिले काऊन ना काही त्रास दिलाय मी तुला? आणली काय भाकर तुकडा बांधून तो? आता काय लेकीन सांगितलं का भाकर तुकडा? लेकीन सांगितलं. काय बोलू राहिले तुम्ही? काय बोल राहिले? काय बोलू राहिले म्हणजे नानाला त्रास देते तुम्ही? का त्रास देते म्हणजे माझ्या घरातलं मी पाहते, तू तुझ्या घराचं पाहायचं. माझ्या पुरला नको बोलू, मला काय बोलायचं वर पुरला नको बोलू. हा मग पोरील नका बोलू. मग मोठी पोरगी आली. बस झालं आता माग गंज बोलत असून तुम्ही आता माझ्या पुढे एक शब्द बोला. माझा राग नको बोलेल मी. माझा सासरा आहे. माझा सासरा आहे म्हणजे काय? माझा बाप येतो तुमच्या आधी कळलं मग ना? घेऊन जायचा. घेऊन जाईनच घेऊन. हा मोठा आपल्या घरी नाही आपल्याला सांभाळता येतील, दुसऱ्याच्या काढून राहिल्या. तुम्ही बाकीचं बोलू नका बरं, तुम्हाला सांगते. मग बोलू नका. आपलं त्याचं लेकरून दुसऱ्याचं ते कार्टच राहतं. हा ना? वा रे वा. मग मी पण ना दादाला बोलीत येत आता. हा बोलो बोलो. दादाला बोलवणारे मोठी. बरं दादाला बोलायचं लगेच सुचलं. वा रे वा. कळवतं ना बायको किती अगं, चरचर नको चरचर फोन बोलती. करू. मग नणंद आली तर कसं हा बोलणार? मग तोंडच बंद आहे. हॅलो? तिचं तोंड बंद आहे. अरे दादा कुठे तू? मळ्यात मळ्यात काय नाही, तू पहिलं घरी ये बरं आणि लगेच ये बरं. बरं आलो. अगं कशाला फोन केला तू? आलीला माराय बसलाय. मारा बसलाय? खरं का? तुम्हाला तेच पाहिजे मारायला बसला म्हणे. तुझं बैल झालाय कळलं ना ती? हा उठावरून शाळा बरं व्हायचं काम चालले. हा चाललंय. मग तुम्ही नका म्हणे बायकोचा बैल झालाय. हा नाही एवढं बरं कळत. आणि आपलं काय? आमचं आहे ना, हा आमचं आहे. तुम्ही नका- आपला दिवा पाय आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पटापटा वाकवायचं आणि पाहायचं इकडं इकडं पाय तिकडं पाय. बरं लगे धावत पळत आली. दवाखान्यात पळालं म्हणजे माझ्या बापाला त्रास झाला, हा, पळत येणार तर काय बापाला त्रास झाला. बापाला त्रास झाला तर दिसत. हा दिसतं मग? मला. ते सांगते बापाला त्रास झाल्याचं बरं दिसलं. दिसणार नाही तर काय होईल? आणि मग आपल्या सासू सासऱ्यांना त्रास होतो. तुमच्याशी बोलते. हा. काय ऐकलं मी? काय कधी आली? कधी आली म्हणजे तुला तर हसू येऊ राहिले. हा मग तुला मग पाहिलं नानाला मला, तुला पाहिलं मला आनंद एवढं होतं. आनंद होईल तुला आता. चहा ठेवून ताईला. काल आठवू दूध देत दूध नाही काय चहा. गरज नाही, मी काय चहा बी प्यायला आली नाही इथं. का दादा चहा नाही पिऊन. तू विचार कर उतरला. तू काऊन नानाला त्रास देतो? तू बायको चार बोलते, खायला देत नाही, काय नाही. मी 4 काय दिवस त्रास झाले दिला? म्हशी मी वाळायला काय लागली बोललो म्हणे. ना तुम्हाला कधीच नाही. कधीच नाही, काय कधीच नाही. नाना बोला कसं करता तुम्ही आता पटकन? तो नाक दाबून बुकेचा मारे पाठीत आता हाय ते बरे. लोक ना पाठीत मारे ते येईल मा फोटो मारे. बरं जाऊ दे बाई, तुला काय वाटतं? नानाला काही तकलीफ आहे का? नानाला तकलीफची मी तेच सांगायले. 8-15 दिवस घेऊन जाय, तब्येत बिब्येत मस्त सुधरून दे. सुधरून दे म्हणजे मला तिथं मला जड व्हायले. हे बघ दादा, मी तुला मला नीट जड सांगते व्हायले बघा. म्हणे. हे बघ आपली आई गेल्यापासून माझ्या बापाला काही कमी पडून नाही त्यांना कधी काय पडू दिलं? मी काय बोललो का नाना अरे तुम्हाला त्यांनी आता? आपल्या तर हाताच्या फोडासारखं जपलंय. तू कसं वागत होत नाही सोबत? बायकोचा पर बैल झाला, बायको जे म्हणत तेच करतो. कुशाल नानाला त्रास देतो, तुला पटायला अगं पाहिजे ना रे. बाई नाही, नाही, मी- मला बाई म्हैस वाळायला, मी म्हैस बायकोचं बैल वाळायला. झाले का माझा नवरा बायको? अगं हा बायकोचा बैल झाला. आणि मग तुम्ही काय तुम्ही काय काय तिडं तिडं काय करते बरं, घरी एक काम कर आता. तू काय माझं बडबड राहू करू दे, तू नको. नको सांगू. ए बाई माय पोर भेटते आणि मला भेटू दे नको. हा, बेटा. काय करू फार कडा कडा काय बेटा. जास्त करू नको. अरे आता 4 वाजले तरी याला खायला दिलं नाही का? पटत का येईल? हा का बरं दिलं? नाही दिलं. मामानं विचारा 2 टाइम खाऊन झालंय मामांचं. हा का? हा बरं एक काम करा तुम्ही, नाना तुम्ही जा ना त्याच्यासोबत 8-4 दिवस घेऊन जा. त्यांना थोडस पाणी या वगैरे. बायच्या घरी हलक्यापणा वाटतो मला. जा तसं एकदा. नाही नाही जाईन मी अहो भेटायला ते एखाद ये बाईच पार हलके झाले तर ते बापाला नेऊन काय करणार आहे? हा काय करणार त्या बापाला नेऊन तिडं? बापाला नेऊन तिथं म्हणजे बरोबर इथंच सांभाळा. काय दोन आहे काय? सासून सासरे का? बरं दोन आता आहे? बस तू तुम्हाला बरं झालं सासरा आधी. एक आहे, तेच बस सांभाळा आता. न्यायचं. बस बरं मला एक सांग चित्रा, तुमच्या घरी बांधकडे झाल्या. मी किती वेळा समजायला आलो. आज माझी 4थी-5वी वेळ होती. काल बी आलो होतो. काही बोललो का मी तुला शब्दांना बी? नाही बोललो ना. हा तिला तुझ्या सासू सासऱ्याचे काय आलं ते? आता मग ते त्यांच्याच गुन्हा नाही ते कसं वागायला माझ्यासोबत? मग हे बी यांच्या गुन्हानी बाबा, म्हणायचं. ऐक आता नानाला तकलीफ झाली, तू कशी झटपट पळत आली? म्हणजे आपल्या बाप ते बाप आणि दुसऱ्याचं बाप ते काय?
ते नाही कोणाचे आई बाप तुझ्या नवऱ्याचे आई बाप ते पण कोणाचे आई बापाचे ना. बाई सासू सासऱ्याला ना देवाप्रमाणे सांभाळायचं. ते कशी असू त्यांच्यामुळं आपल्याला हे पाहायला भेटलंय. कळलं का मग आता तुला का बरं? त्यांना काही नाही, त्यांचं 2 टाइम जेवण झालं, सगळं झालं. हा त्यांना आम्ही सांगितलेलं होतं. हा हा काय ते उपाशी नाहीये आम्ही समजलं ठेवणार बी नाही उपाशी. गाणं सांगा तिला. बाई माई लई ठेप आहे. माई एकदम मजेत मजा आहे. बरं ते मला काम सांगते नाही, धंदा नाही, काही नाही. मी हा खाटवाला, मी भलं माझं जेवण भलं. सकाळी मला आहे ना 7 वाजता नाश्ता येतो, पोह्याचं शिरा बिरा बनते. 11ला जेवण, दुपारच्या संध्याकाळी 8ला जेवण, संध्याकाळी 8ला परत जेवण झालं, एक दुधाचा गलास येतोय. मग मला एक सांग, दुसऱ्याची पोर घेऊन आपल्या आई बापाची एवढी ठेप ठेवते बापाची, मग तू दुसऱ्याच्या बापाच्या रांडोळी का करते बाई चित्रा? पार त्या माणसानं हाड करून ठेवलं. भाऊ येऊन किती 4 वेळा समजवलं बाई तुला आपल्याला. मी समजवलं आणि शेवटी मी काल तुझीच बाजू घेतली, माझी मी निघून मारली. तू जर तिथे त्याला हलकं जर धरलं तर लोक आम्हाला इकडे हलक्यात जाणार, लोक आम्हाला नाव ठेवते. तुमचीच पोर तशी. पण लोकांच्या तोंडाला हाड आहे का? लोकांना भीतीला कान राहते. तू शहाणी आईबाप, जसे आईबाप आहे ना तसे सांभाळायची. म्हणजे तुम्हाला कसं वाटतं माझा बाप चांगला राहावा, माझ्या बापाची सेवा करावी, तसं ते बी कोणाचे लेकरू आहे, आई बाप आहे. हा त्यांचा एकुलता एकच पोरगा आहे. असं समाजात वागाव तर बापानं वर कॉल करून समाजामध्ये फिरला पाहिजे. समजा तो जर तुझ्या सासू सासरे घराच्या बाहेर काढली, आम्हाला जर गली तुम्ही फिरला तर मग ती यांची खानदान आहे तशी. कळलं का आता तुला बोलायचं कारण? खरे मी तर विचारच नव्हता केला असं काही. मी पण त्यांना आई बापासारखं सांभाळायला पाहिजे होतं दादा. बरं ते काय तुला बोलते का म्हणतात का काय करतात? बरं आता मी तुझी बाजू घेतली, पहिले तुला समजवलं, एकदा तुझ्या 2-4 मुस्काटा दिल्या होत्या, तू काही करून ऐकायला नाही, तू जीव द्यायला पळाली, तुला धरून ओढलं, मग शेवटी मीच माघार घेतली. जीव दिला तुझ्या जीवनात जाशील तर विचार दुसरी बायको घरी. मग खरे गाडी घेते मी, याचा विचारच नव्हता केला. हा मग दुसरं काहीच नाहीये, तुला बोलवायचे तू एवढाच आहे की मी जे काल आलो ना, जे मी तू पाहिलं तिथं ते वातावरण, खूपच वातावरण खराब करून ठेवलं तू. जाय सासू माफी माग. मी नाही येतो. ना तुम्ही पण जा. नाही जाईल. मला पण यायचंच आहे, मी पण येतो. नाही मी काय होतो जाईल मी 2-3 दिवसाला मागू. नाही सोबतच जा ना. एक काम करा, सोबतच जा. तिचे डोळे उघडले आता. चल हा जा, तिला नेऊन गा ना. चल इकडूनच जाऊ. चल मी पण येतो. हा जा, या बाजूला बस. भाई मला किती टेन्शन आलं होतं, मी मामांना कधी बोलत नाही असं. काय भारी काम केलं भाई, देवा माफ कर रे बाबा बिचाऱ्या सासऱ्याला. मी त्यांनी पण किती मस्त काम केलं. नाना पण बोलले ना. आपण ते बोलले, पण माझी जीवाला किती वाईट वाटत होतं भाई. नाही हे तुमच्यामुळे झालं. आपण जास्त नव्हतं करायचं. तसं नाही हो, पण माणसाच्या वेदना किती होता असं काही केलं का? सवय नाही आपल्याला, ती संस्कार नाही आपले. असं करण्यामुळे त्यांचं घर सुधारणार. हा ते आहे बॉय. आता तुम्ही जाताय का लगेच? मग मी बी जातो ना, मी बी जाणार आहे. जा, आपण भांडण धंदा नका करू काही. हा तो पाहुणा बिचारा गरीब आहे. राम राम. राम 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 राम. आराम चालला. येईन आते बाई. बाई. हो येईन बाई. शाले उठ ग, पाहुणे आले. उठ शाले उठ. हाय हाय या बस. बरं आहे ना आता? बस. आताच ना. काच बरं आहे. दिली असेल मला तुम्ही दोघांना बी. लय बरं नाही भाऊ. एखाद्याच्या नशिबात 5 वेळाच वनवास बस, काय काय बरं मी काय होतो ये बुवा, पुढं सर का? तुमचं पुराण ऐका आणि आम्ही येईल. हा तुमचं पुराण ऐका आम्ही येईल. नमस्कार. नमस्कार. या बा, तुमची सूनबाई हाल करीत होती, हाडाड्या करीत होते. आम्ही तिच्या डोक्यामध्ये उजड घातला. एवढून पुढं ती तुम्हाला काही म्हणणार नाही, बोलणार नाही. तुम्ही सुद्धा बोलू नका सुनाला. अहो आम्हाला काय करायचं नाही, वेळेवर काय प्यायला द्यावा, काय करायचं आम्हाला. तुम्हाला तर 7ला जर नाही नाश्ता आला हा. तर मला फोन करा. हे बदल झाला कस काय पण? एकदम भारी. 11ला जेवण, दुपारा 2ला 3ला चहा राहीन, हा. संध्याकाळी तुम्हाला 5ला चहा, 8ला जेवण. हा करशील ना बाई? सांग चित्र, सांग पाहुण्याला, सांग काय झालं ते. काय झालं? नाही तिला कान मंत्र दिला थोडा. म्हातारा माणसाला काय लागत हो? काल तर कबर चहा. तुम्ही बाजूने बोलत होते ना, आज बदलले कसे? मग तिला विचारा ना मी का बरं बोलतो ते. काय झालं? तिला माहिती. काही नाही, मला आता माहिती चूक कळाली. मी नव्हतं असं वागाय पाहिजे सासू सासऱ्यांसोबत. मी त्यांना आई वडील म्हणूनच समजायला लागत होतं. खरंच आई माझं चुकलो, मला माफ करा. हे पाय, काय राहते. म्हाताऱ्या माणसाला आधार लेकरांचा सुनांचाच असतो. हा लहानचं मोठं ते करतात तेव्हा तुम्हाला आधार ते देतात, मग त्यांना बी आधार तुम्ही दिला पाहिजे.
म्हातारपणात काय त्यांचं दुखतं खुपतं त्यांना ते टाइम तुमचं काम आहे हे विचारायचं आता तुमची लागत एवढी ठेपतो तुमची सूनबाई तुम्ही पुरी परमाना वागवा आणि ती तुम्हाला आई बापा परमाना वागवून आम्ही लेकी सारखंच वागव तिला विचारा आमच्या बाजू काही त्रास आहे का विचारा बरं मला सांगा आता, हा प्रकाश पडला कसा डोक्यात जाऊ दे पाडला असेल कोणाला शिकवलं असेल काय सांग ना काय झालं, हा म्हणा तुम्ही कसं सांगू तोंडानेच सांग ना कसं सांगते अहो तसं नाही आई हा यांनी काय केलं तिकडे जाऊन नानाचेच उसक तुसक करायला लागल्या हा. यांनी मला फोन करून बोलवलं हा. मग मी गेले घरी तर वहिनीले बोलत होता नानाला हा. मी म्हंटल का बरं असं केलं तुम्ही का म्हणून बोलत माझ्या बापाला मग त्यांनी सांगितलं की स्वतःच्या बापाला त्रास झालं कसं त्रास होतो का नाही हा. आता दुसऱ्याचा पण तेवढी काळजी घेतली पाहिजे बरोबर आहे तुझ्या वडिलांना त्रास झाला की तुला आता त्रास होते काय तिला जी बितली ना तिच्या मनाला जे लागलं ना तिला कळालं हे तुझे वडील आहे हे पण माझे वडील आहे ना ही पण आई आहे ना सुन बाई देव लांब नाही राहत एक सांगू का जर सगळ्यात सुना आणि सगळ्यात लेख असं वागले ना तर जगातले सगळे अनाथ ते वृद्ध आश्रम बंद होऊन जाते हो डायरेक्ट बंद होती हा देव लांब नाही राहत बाई सारखं भरलेलं घर सगळीकडे दिसत अगं दोनच माणसं आहे एक्स्ट्रा दोनच माणसं काय जड आहे का हा सांगा बरं आणि ते पण करतात ना तुझ्या अजून तुम्हाला नाही पोरं सोर नाही काही आम्ही तर नातूचे मी काय होतो आता तिच्या डोक्यामध्ये उजेड पडलाय तिला कान मात्र दिलाय तर सुखात राहा हा काही जर अडचण तुम्हाला नाही नाश्ता मला लगेच फोन करा करेल ये बा आता ती नाही पहिली आमची चुकणारच नाही आता. आमची सोनकरीला आम्हाला माहिती आहे. आम्हाला गॅरंटी सोनाची चालू काय मी चला ये बरं, मी जा काय म्हणते आता, ना मी चहा काय पाणी करून गेला ते ना चहा नका ती आली ती ना ती म्हणलं काय नको टेन्शन अगं चहा पाणी ठेवून बाई यांना चहा पिऊन जा ना चहा पिऊन जा. चहा अहो नका. ये बा नाही नाही आमच्या जीवा कपा आम्हाला अहो आमच्या तोंडा कपा किती 5 मिनिट लागतील. अहो तुम्ही आम्हाला मटणाशिवाय येऊ देत नव्हते चला काय आय, 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 आय. जाऊ म्हणलं. नाही तर मग मटण आणायला नाही पोराला नाही नका एवढं वेळ नाही आता आय, आय. चहा पिऊन चाललं एवढंच लय झालं काय हम्म.